हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण ॲक्सेलरेशनची कन्सेप्ट शिकणार आहोत. ठीक आहे. तर ॲक्सेलरेशन म्हणजे काय असतं बघा. ॲक्सेलरेशन त्याला डिफाईन केलं जातं रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. Rate of change of velocity, and this is with respect to time, is called acceleration. ओके. तर ॲक्सेलरेशनचा सिम्बॉल याला स्मॉल ए ने शो केलं जातं आणि ॲक्सेलरेशन ही व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणून याला व्हेक्टर ए असं रिप्रेझेंट करतो आपण. ओके. आता ॲक्सेलरेशन म्हणजे नेमकं काय असतं ते बघूया. बघा, डेफिनेशन लिहिली आहे आपण, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. ओके. सो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी याचा अर्थ काय. समजा एखादी बाईक आहे, ती इनिशियली रेस्टला आहे. ओके. इनिशियली रेस्टला असताना तिची जी व्हेलॉसिटी होती, तिचा जो स्पीड होता तो 0 होता. ओके. आता तिला तुम्ही स्टार्ट करताय, स्टार्ट केल्यानंतर हळूहळू तुम्ही काय करताय, तिचा स्पीड इन्क्रीज करताय. ओके. म्हणजे आधी तिचा स्पीड 10 मीटर पर सेकंड असेल, नंतर तो स्पीड 20 मीटर पर सेकंड झाला. ओके. तर हा जो काही व्हेलॉसिटी मधला चेंज आला, त्या व्हेलॉसिटी मधल्या चेंजलाच आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन म्हणतो. ओके. किंवा एक बेस्ट एक्झाम्पल आहे की समजा तुमची जी बाईक आहे ती हायवेवरून चालत असेल, तर हायवेला असताना त्या बाईकचा जो स्पीड आहे तो नक्कीच जास्त असतो. ठीक आहे. आणि मध्ये एखादं गाव आलं, एखादं शहर आलं, म्हणजे एक क्राऊड असणारा एरिया असेल, तर त्या ठिकाणी आपण तो जो गाडीचा स्पीड आहे तो हायवेच्याच स्पीडने नाही चालवत. ठीक आहे. तर तिथे गाडीचा स्पीड आपण कमी करतो. तर हा जो काही चेंज इन स्पीड आला, चेंज इन व्हेलॉसिटी आली, त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन म्हणतो. ओके. म्हणून त्याला म्हटलंय रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मधला जो चेंज असेल त्या कन्सेप्टला आपण ॲक्सेलरेशन म्हणणार आहे. ठीक आहे. सो आता हे ॲक्सेलरेशनला व्हेक्टर एने रिप्रेझेंट केलंय, बिकॉज ॲक्सेलरेशन इज देअर व्हेक्टर क्वांटिटी, बिकॉज त्याला डायरेक्शनची गरज असणार आहे. ठीक आहे. आता ॲक्सेलरेशन मध्ये जो व्हेलॉसिटी मधला चेंज आहे, तर आता यात एक कन्सेप्ट समजून घ्या की नेहमी इनिशियल व्हेलॉसिटी जी आहे ती इनिशियल व्हेलॉसिटी नेहमी रिप्रेझेंट केली जाते यू ह्या सिम्बॉलने. ओके. व्हेक्टर क्वांटिटी आहे म्हणून मी त्याला व्हेक्टर म्हणते. ठीक आहे. आणि जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती फायनल व्हेलॉसिटी व्ही ने रिप्रेझेंट केली जाते. ओके. तर जो काही ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला येतो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आला. दोन व्हेलॉसिटी मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो, ॲक्सेलरेशन म्हणतो. ओके. आता बघा, इनिशियल व्हेलॉसिटी कोणती घ्यायची आणि फायनल व्हेलॉसिटी कोणती घ्यायची. ठीक आहे. समजा तुम्ही फॅन ऑन केला, तर फॅन ऑन केला तर फॅनचा जो स्पीड आहे तो हळूहळू इन्क्रीज होतोय. बरोबर. फॅन आधी रेस्टला होता, तर आधीची जी व्हेलॉसिटी असेल ती असेल तुमची इनिशियल व्हेलॉसिटी, जी कमी असेल, आणि नंतर फायनल व्हेलॉसिटी त्याचा स्पीड इन्क्रीज होत जाईल, ती तुमची फायनल व्हेलॉसिटी झाली, ज्याला आपण व्ही ने शो करतोय. ठीक आहे. सो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम इज युअर ॲक्सेलरेशन. ओके. सो आता या ॲक्सेलरेशनचे दोन टाइप्स असणार आहेत. तर ॲक्सेलरेशन मध्ये आपल्याला शिकायचं आहे की ॲक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह टाईपचे पण असणार आहे, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन पण असणार आहे आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन पण असणार आहे. तर पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन काय आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन काय. तर बघा, समजा मी आत्ताच तुम्हाला म्हटले की फॅन आपण स्टार्ट केला, फॅन ऑन केला. ठीक आहे. तर फॅन ऑन केल्यानंतर त्या फॅनचा स्पीड हळूहळू काय होतोय, इन्क्रीज होतोय. म्हणजे स्पीड इन्क्रीज झाला म्हणजे व्हेलॉसिटी काय झाली तुमची, इन्क्रीज झाली. मग ज्या केसमध्ये व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल त्या केसमधलं ॲक्सेलरेशन कसं असेल तुमचं, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन असेल. आणि फॅन तुम्ही ऑफ करताय, फॅन ऑफ करताय याचा अर्थ काय की आधीच फॅनचा स्पीड जास्त होता. बरोबर. आता फॅन ऑफ केल्यामुळे तो फॅन हळूहळू रेस्टला येतोय, म्हणजे त्या फॅनचा स्पीड कमी होत चाललाय. तर जिथे व्हेलॉसिटी डिक्रीज होईल ती तुमचं
ती कॉन्सेप्ट असेल तुमचं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके, व्हेलॉसिटी डिक्रीज जिथे असणार त्याला आपण म्हणतोय निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. आता ही व्हॅल्यू निगेटिव्ह काय येते हे बघा. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय लिहितोय आपण, A इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ओके, असा फॉर्म्युला लिहितोय आपण. ॲक्सेलरेशन इज युअर व्ही मायनस यू अपॉन टी. बरं, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिला व्ही मायनस यू अपॉन टी. व्ही म्हणजे तुमची फायनल व्हेलॉसिटी आहे, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि टी म्हणजे टाइम आहे. ओके, आता पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन फॅन ऑन केला. ठीक आहे, फॅन ऑन केला म्हणजे जी आधीची इनिशियल व्हेलॉसिटी होती ती कमी होती आणि जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती जास्त आहे. बरोबर, सो हायर मायनस लोअर व्हॅल्यू केलं तर नक्कीच याचा आन्सर कसं येईल, पॉझिटिव्ह येईल. ओके, म्हणून जिथे व्हेलॉसिटी इन्क्रीज होईल फॅन ऑन केला तर फॅन ऑन हे तुमचं एक्झाम्पल झालं पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनचं. व्हॅल्यू ॲक्सेलरेशनची पॉझिटिव्ह आली. ओके, व्हेलॉसिटी डिक्रीज, फॅन ऑफ केला. फॅन ऑफ केला म्हणजे आधी तुमचा जो स्पीड होता, जी इनिशियल व्हेलॉसिटी होती फॅनची ती जास्त होती. फॅन ऑफ केल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याची व्हेलॉसिटी 0 होते. म्हणजे यूची व्हॅल्यू या केसमध्ये जास्त आहे, व्हीची व्हॅल्यू कमी आहे. सो लोअर व्हॅल्यू मायनस हायर व्हॅल्यू, आन्सर निगेटिव्ह मध्ये जाईल. म्हणून त्या केसमध्ये ॲक्सेलरेशन काय येतं, निगेटिव्ह, ज्या केसमध्ये व्हेलॉसिटी डिक्रीज्ड होते. ओके, हे कसलं एक्झाम्पल असणार आहे तुमचं, फॅन ऑफ केलं त्या केसमधलं हे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ठीक आहे, निगेटिव्ह ॲक्सेलरेशनलाच दुसरं नाव असतं रिटार्डेशन. ओके, किंवा त्याला अजून एक नाव असतं ऑर, म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, रिटार्डेशन ऑर डिसेलरेशन. तर हे सगळे तुमचे निगेटिव्ह ॲक्सेलरेशनची नावं झाली. ओके, निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिटार्डेशन ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज डी-ॲक्सेलरेशन. ओके, आता पुढे बघूया आपण ॲक्सेलरेशनची कन्सेप्ट समजली. सो ॲक्सेलरेशन इज नथिंग बट difference in velocity, that is change in velocity with respect to time. It is called as acceleration. Acceleration चे दोन टाइप्स आहेत, पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे ज्यामध्ये व्हेलॉसिटी इन्क्रीज होते आणि ज्यात व्हेलॉसिटी डिक्रीज होते ते तुमचं निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिटार्डेशन. आता बघा, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला झाला मग चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. हे तुमचं ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला झाला. डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. डेल्टा काय शो करतो, चेंज. फिजिक्समध्ये जिथेही तुम्हाला चेंज शो करायचा असेल तो चेंज डेल्टाने रिप्रेझेंट केला जातो. सो डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी इज नथिंग बट ॲक्सेलरेशन. ओके, ॲक्सेलरेशन इज नथिंग बट डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. ओके, आता युनिट्स आणि डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आपल्याला. ठीक आहे, सो डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी, चेंज इन व्हेलॉसिटी, त्याला तुम्ही व्ही मायनस यू अपॉन टी असंही लिहू शकता किंवा चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. दिस डेल्टा रिप्रेझेंट्स चेंज इन द व्हॅल्यू. ओके, देन एसआय युनिट ऑफ ॲक्सेलरेशन. तर युनिट कसं फाइंड आउट करायचं बघा, पाठ करण्याची गरज नाहीये. व्हेलॉसिटीचं युनिट आपण शिकलोय इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये. व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड अपॉन हा जो टाइम आहे याला सेकंडमध्ये मेजर केलं जातं. ओके, सो मीटर पर सेकंड अपॉन सेकंड, तो एसआय युनिट त्याचं होणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा सेकंड वर चालला जाईल. सो मीटर पर सेकंड स्क्वेअर हे एसआय युनिट झालं. सीजीएस युनिट, सीजीएस युनिटमध्ये मीटरच्या ऐवजी काय येईल, फक्त सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, हे त्याचं सीजीएस युनिट झालं. ओके, डायमेन्शन्स, डायमेन्शन्स पण पाठ करण्याची गरज नाहीये. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आपल्याला काढता येतात. व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स असतात, व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. सो L1 असतो, T1 असतो, मासची तर तिथे गोष्टच नाहीये आणि त्याला अपॉन टाइम आहे. सो डायमेन्शन्स कसे येतील बघा, मीटर पर सेकंड आहे ना, सो मीटर पर सेकंडचे डायमेन्शन्स काय येतील, मीटर म्हणजे L⁻⁴, मासची टर्मच नाहीये म्हणून M⁻�0, अपॉन सेकंड आहे म्हणून T⁻⁻1 होणार. ओके, हा अपॉन खाली परत काय आला, T⁻1. हा T⁻1 वर जाताना -1 होईल. सो -1 अँड दिस -1, हा 1 वर जाताना -1 झाला. सो टोटल डायमेन्शन्स आले त्याचे L1 M0 T⁻². दिस इज डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन. ओके, त्यानंतर
हे डायमेन्शन्स झाले. आता इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन ही पण एक कन्सेप्ट. हे आपण जे ॲक्सेलरेशन काढलो की हे ॲक्सेलरेशन हे टोटल ॲक्सेलरेशन बद्दल आपण शिकलो की टोटल ॲक्सेलरेशन कुठल्याही पॉइंटला फाइंड आउट करायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. आता इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन, इन्स्टंटेनियस मीन्स ॲट एनी पॉइंट. सो इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन कुठलंही इन्स्टंटेनियस फाइंड आउट करायचं असेल म्हणजे स्मॉल अमाऊंटमधलं ॲक्सेलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲट एनी इन्स्टंटचं. तर त्या केसमध्ये फक्त ह्या फॉर्म्युल्याला लिमिट पुट करून द्यायचं. लिमिट का पुट करतो आपण? बिकॉज ते जे ॲक्सेलरेशन असतं ते स्मॉल ॲक्सेलरेशन म्हणजे इमॅजिन करा की तुम्हाला 0 पासून 10 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. ठीक आहे. सो 0 to 10 मध्ये तुम्ही वेगवेगळे हे टाइम इंटरव्हल केले आणि डिस्टन्सचे पण इंटरव्हल केले. ठीक आहे. तर प्रत्येक इंटरव्हलमध्ये जी काही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू असेल त्याच्या रिस्पेक्ट टू जी काही ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू असेल म्हणजे ही ॲक्सेलरेशनची फर्स्ट व्हॅल्यू, ही ॲक्सेलरेशनची सेकंड व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू, तर ह्या तुमच्या काय झाला टोटल ॲक्सेलरेशनचा एक स्मॉल फ्रॅक्शन झालं. दिस इज 1 फ्रॅक्शन, सेकंड फ्रॅक्शन, थर्ड फ्रॅक्शन. तर हे जे स्मॉल फ्रॅक्शन आपण करतोय हेच तुमचे काय झाले इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. सो इन्स्टंटेनियस म्हणजे पूर्ण टोटल तुम्हाला 10 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असेल तर त्याचे तुम्ही जे छोटे छोटे पार्ट्स केले त्या छोट्या पार्ट्सचं जे ॲक्सेलरेशन आपण कॅल्क्युलेट करतोय दॅट इज युअर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. सो स्मॉल अमाऊंटमधलं ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करतोय म्हणून तिथे लिमिट पुट करतो. लिमिट t टेंड्स टू 0 स्मॉल अमाऊंटमध्ये म्हणून t अप्रॉक्सिमेटली टेंड्स टू 0 डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. फॉर्म्युला तोच आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. फक्त त्याला लिमिट पुट केलं की ती व्हॅल्यू तुमची कसली बनते इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनची. इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनचे ही युनिट्स आणि डायमेन्शन्स सेम असणार आहे बिकॉज ती पण कन्सेप्ट नथिंग बट ॲक्सेलरेशनच आहे. त्यामुळे जे युनिट्स आणि डायमेन्शन्स टोटल ॲक्सेलरेशन, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन जे होते तेच इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनचे असते. फक्त फरक इतकाच आहे की इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन म्हणजे जे तुम्ही टोटल ॲक्सेलरेशनचे स्मॉल पार्ट्स करता, स्मॉल फ्रॅक्शन करता त्या इन्स्टंटला काढलेलं ॲक्सेलरेशन दॅट इज युअर इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन आणि त्याची व्हॅल्यू ॲव्हरेज ॲक्सेलरेशनपेक्षा नक्कीच स्मॉल असते म्हणून तिथे आपण लिमिट पुट करतो. दिस लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी. ओके. किंवा यालाच शॉर्टकट लिहायचं असेल तर A इज इक्वल टू dv अपॉन dt असंही आपण लिहू शकतो. ओके. हे तुमचं झालं इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. ओके. आता जसं आपण पोझिशन टाइम ग्राफचे 5 टाइप्स 5 ग्राफ्स शिकलो तसंच ॲक्सेलरेशनचेही वेगवेगळे 4 ग्राफ्स असणार आहे. ते ग्राफ्सचं आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्ही याच्या आधीचं लेक्चर बघितलं असेल तर त्यात आपण कॉन्स्टंट ऑब्जेक्ट ॲट रेस्ट, ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस जसं बघितलं होतं तसंच आता सेम असणारे. फक्त फरक इतकाच आहे की एक्स ॲक्सिसला आपण टाइम घेत होतो तिथेही टाइमच घेत होतो, इथेही टाइमच घेतोय. फरक इतकाच आहे की वाय ॲक्सिसला त्यात आपण डिस्टन्स रिप्रेझेंट करत होतो, इथे व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करायची बिकॉज आता आपल्याला ॲक्सेलरेशन स्टडी करायचं आहे अँड ॲक्सेलरेशन इज नथिंग बट व्हेलॉसिटी अपॉन टाइम. सो व्हेलॉसिटी अपॉन टाइमचाच ग्राफ तुम्हाला प्लॉट करावा लागेल. सो इथे डिस्टन्स न घेता फक्त आपण आता काय चेंज केला व्हेलॉसिटी घेतली. बाकी तुम्हाला जर ते समजलं असेल की कॉन्स्टंट असेल तेव्हा स्लोप काय येतो, इन्क्रीजिंग असेल तेव्हा स्लोप काय येतो तर हेही लगेच कळणार आहे. ओके. सो ऑब्जेक्ट विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटीमध्ये पहिला असणार आहे ऑब्जेक्ट तुमचा रेस्टला आहे. ऑब्जेक्ट रेस्टला आहे आणि ही जी व्हेलॉसिटी आहे ही व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे जी तुमची बाईक आहे किंवा जो ऑब्जेक्ट आहे तो युनिफॉर्म स्पीडने एकाच व्हेलॉसिटीने मूव्ह होतोय त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत. जिथे त्याला जायचं आहे तिथे तो त्याच्या कॉन्स्टंट म्हणजे समजा एखादी बाईक आहे जी घरापासून तिने 40 मीटर पर सेकंडचा स्पीड पकडला तर तिच्या डेस्टिनेशनला पोहोचेपर्यंत तिचा स्पीड 40 मीटर पर सेकंडच असणार. तो 39.9ही होणार नाही, 40.1ही होणार नाही. सो 40 मीटर पर सेकंड अशा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जर ती बाईक मूव्ह होत असेल तर हा ग्राफ त्याला असणार आहे. या ग्राफने आपण तो ऑब्जेक्ट शो करणार आहे, त्या ऑब्जेक्टची पोझिशन. ओके. सो ह्या केसमध्ये आता बघा रेस्टला आहे तर कुठलाही ऑब्जेक्ट
जेव्हा रेस्टला, इथे रेस्टला नाही म्हणता येणार, सॉरी, इथे जी व्हेलॉसिटी आहे ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. ओके, सो व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे इथे 2 पॉईंट्स येतच नाहीये तुम्हाला स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी. म्हणजे इथेही आपण मागच्या सारखंच स्लोप कॅल्क्युलेट करणार आहे. ह्या केसमध्ये स्लोप किती येतो? 0 येतो. ओके, कारण इथे y2 मायनस y1, जी व्हॅल्यू y2 ची असणार आहे तीच y1 ची असणार आहे. सो सेम व्हॅल्यूचा जो काही डिफरन्स घेणार तो 0च असेल. ह्या पॉईंटलाही व्हेलॉसिटी समजा 40 मीटर पर सेकंड आहे, ह्या पॉईंटलाही व्हेलॉसिटी 40 मीटर पर सेकंड आहे. सो 40 मायनस 40 0. सो स्लोप किती येईल तुमचा? 0. व्हेलॉसिटी कशी दिसते इथे? व्हेलॉसिटी थ्रू आउट कशी आहे? कॉन्स्टंट आहे. आणि ऍक्सेलरेशन, ऍक्सेलरेशन म्हणजे काय? व्हेलॉसिटी अपॉन टाइम, चेंज इन व्हेलॉसिटी, ऍक्च्युअली चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. सो व्हेलॉसिटी तर कॉन्स्टंट आहे, व्हेलॉसिटीमध्ये चेंजेस नाहीये. इनिशियल व्हेलॉसिटी ही त्याची 40 होती, फायनल व्हेलॉसिटी पण 40च आहे. सो 40 मायनस 40 इज 0 अँड 0/t इज नथिंग बट 0. सो ह्या केसमध्ये ऍक्सेलरेशन किती मिळणार आहे तुम्हाला? 0 मिळणार आहे. ओके, ऍक्सेलरेशन 0 का आलं कळलं? बिकॉज ऍक्सेलरेशन इज नथिंग बट चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी मधला चेंज किती आहे? 0. सो 0 डिवायडेड बाय टाइम इट इज नथिंग बट 0. हे झालं तुमचं ऑब्जेक्ट विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. सेकंड ग्राफ असणार आहे ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. बघा, हे नेचर पण मी शिकवलंय लास्ट व्हिडिओमध्ये, आपण बघितलं. इन्क्रीजिंग नेचर आहे म्हणजे याचा स्लोप कसा असणार आहे तुमचा? पॉझिटिव्ह स्लोप असणार आहे. ओके, ह्या केसमध्ये स्लोप कसा असणार आहे तुमचा? पॉझिटिव्ह स्लोप असणार आहे. आता या केसमध्ये जी व्हेलॉसिटी आहे तिचा जो इन्क्रीज आहे, इन्क्रीज इन व्हेलॉसिटी कॉन्स्टंट इन्क्रीज असणार आहे. म्हणजे जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हटली होती तुम्हाला, पहिल्या 1 सेकंदाला जर व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड असेल, दुसऱ्या सेकंदाला ती 20 झाली, तिसऱ्या सेकंदाला ती 30 मीटर पर सेकंड झाली. अशा कॉन्स्टंट अमाऊंटने ती व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. सो हा तो ग्राफ आहे. ओके, तर स्लोप पॉझिटिव्ह आहे. ऍक्सेलरेशन पण ह्या केसमध्ये कसं असणार आहे तुमचं? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असणार आहे. आणि जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी इन्क्रीज होते विथ कॉन्स्टंट अमाऊंट. म्हणजे इन्क्रीज इन व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. जो व्हेलॉसिटी मधला इन्क्रीज आहे तो इन्क्रीज इन व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. ओके, आता ह्यामध्ये बघा आपल्याला एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट करायचा आहे. सो एरिया अंडर द कर्व कसा कॅल्क्युलेट करायचा नीट लक्ष द्या. आपण काय करणार आहे आता की पॉइंट्स शो करणार आहे नेहमीप्रमाणे स्लोप कॅल्क्युलेट करण्यासाठी x2, x1, y2, y1. तर ते पॉइंट्स आता बघा, इथे व्हेलॉसिटी ही डायरेक्ट इथून स्टार्ट झाली, ओरिजिन पासून नाही. म्हणजे ऑलरेडी काहीतरी त्या ऑब्जेक्टला स्पीड आहे आणि तो स्पीड जस्ट इन्क्रीज होत चाललाय. ओके, सो मी हे 2 पॉइंट्स कन्सिडर करते. ह्या पॉइंट्सच्या रिस्पेक्ट टू टाइम असणार आहेत समजा त्याचा t1, ह्या पॉइंटच्या रिस्पेक्ट टू टाइम असणार आहे त्याचा t2, याच्या रिस्पेक्ट टू व्हेलॉसिटी असेल v1, याच्या रिस्पेक्ट टू इकडे व्हेलॉसिटी असणार आहे v2. ओके, सो एरिया अंडर द कर्व हा झाला तुमचा. ओके, सो हा जो काही एरिया अंडर द कर्व आहे, हा एरिया अंडर द कर्व गिव्स द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, सो एरिया अंडर द कर्वला आपण नाव देऊन टाकू ABCD. ओके, सो एरिया अंडर द कर्व ABCD gives the value of displacement. हे नेहमी लक्षात ठेवा की एरिया अंडर द कर्व कसली व्हॅल्यू देतोय तुम्हाला? डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू देतोय. ओके, नेक्स्ट ग्राफ आहे सेम, फक्त ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी अलॉंग द निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. आता ह्या केसमध्ये स्लोप काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. ऍक्सेलरेशन ही कसं असेल? निगेटिव्ह असेल. आणि परत व्हेलॉसिटी मधला जो काही चेंज आहे तो कॉन्स्टंट आहे. सो सेम असणार आहेत सगळ्या. स्लोप निगेटिव्ह, acceleration is negative and increase in velocity is constant. Increase in velocity is constant. Okay, area under the curve gives the value of displacement. area under the curve show करायचं आपल्याला आता.
एरिया अंडर द कर्व कोणता असणार. त्यासाठी पॉइंट्स कन्सिडर करू. फर्स्ट आणि सेकंड पॉइंट कन्सिडर करू. हा T2 झाला, हा T1 झाला. T1च्या रिस्पेक्ट टू जी व्हेलॉसिटी असणार दॅट इज V1, T2च्या रिस्पेक्ट टू जी व्हेलॉसिटी असेल दॅट इज V2. ओके. सो एरिया अंडर द कर्व कोणता घेणार तुम्ही. एरिया अंडर द कर्व हा जो काही दिसतोय तुम्हाला त्या दोन पॉइंट्सच्या अंडर कव्हर झालेला एरिया हा तुमचा एरिया अंडर द कर्व झाला. ओके. ज्याला आपण नाव देऊन टाकू A, B, C अँड D. एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट करायचा असेल तर ह्या ट्रायंगलचा एरिया प्लस या रेक्टँगलचा एरिया असा कॅल्क्युलेट करावा लागेल. ठीक आहे. एरिया अंडर द कर्व ABCD दॅट इज एरिया ऑफ ट्रायंगल प्लस एरिया ऑफ रेक्टँगल. ह्या दोघांचा मिळून तुम्हाला काय मिळणार आहे. एरिया अंडर द कर्व, जो कसली व्हॅल्यू देणार आहे. डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू देणार आहे. ओके. सो हे 3 टाइप्स आपले शिकून झाले. पहिला होता ऑब्जेक्ट विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, ज्यामध्ये स्लोपची व्हॅल्यू 0 आली, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट होती म्हणून ऍक्सेलरेशन 0 आलं. सेकंड केसमध्ये ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस होता. पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस होता म्हणून त्या केसमध्ये त्याचा स्लोप पॉझिटिव्ह आला, ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह आलं. आणि इन्क्रीज इन व्हेलॉसिटी दोघी केसेसमध्ये कॉन्स्टंट असणार आहे. एकात स्लोप पॉझिटिव्ह येतो बिकॉज त्याचं नेचर इन्क्रीजिंग आहे, एकात स्लोप निगेटिव्ह येतो बिकॉज त्याचं नेचर डिक्रीजिंग आहे. ओके. सो हे युनिफॉर्म व्हेलॉसिटीचं झालं. आता आपल्याला शिकायचं आहे नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी, म्हणजे जर नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असेल तर त्या केसमध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं. ठीक आहे. बघूया. ऑब्जेक्ट विथ नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. बघा, नेहमीप्रमाणे वाय ऍक्सिसला व्हेलॉसिटी, एक्स ऍक्सिसला टाइम घेतलाय. नॉन युनिफॉर्म आहे म्हणून त्याचा कर्व असणार आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो कर्व, त्या कर्वचे पॉइंट्स A आणि B शो केले. Aच्या रिस्पेक्ट टू टाइम आहे T1, Bच्या रिस्पेक्ट टू टाइम आहे T2. कर्वला टेंजंट काढली आणि त्या टेंजंटचा जो सेंटर आहे तो तुम्हाला कसली व्हॅल्यू देतो. इन्स्टंटेनियस टाइम T0 ची व्हॅल्यू देतो. ठीक आहे. सो हा T0 म्हणजे तुमचा इन्स्टंटेनियस टाइम झाला. आता हे नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे, म्हणजे यामध्ये जी काही स्लोपची व्हॅल्यू असेल ती चेंज होत असणार आहे. ठीक आहे. एरिया अंडर द कर्व शो करून देऊ आपण. हा तुमचा काय झाला. एरिया अंडर द कर्व. ठीक आहे. हा झाला एरिया अंडर द कर्व. AB, इथे CD ऑलरेडी आलंय, सो ABEF असं मी म्हणून टाकते. हा एरिया अंडर द कर्व आला. ठीक आहे. आता इथे ऍव्हरेज ऍक्सेलरेशन कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. ऍव्हरेज ऍक्सेलरेशन ज्याला कशाने शो केलं जातं. ऍव्हरेज ऍक्सेलरेशन इज A ऍव्हरेज. ओके. मॅग्नेट्यूड आहे म्हणून मी व्हेक्टरचं साइन इथे देत नाही. सो ऍव्हरेज ऍक्सेलरेशन फॉर्म्युला काय असतो. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. आता इथे बघा 2 व्हेलॉसिटी शो करते मी. इथे व्हेलॉसिटी किती असणार आहे. V1 असणार आहे. सो मी U आणि V न घेता V2 मायनस V1 घेते. आपण काय करतो फॉर्म्युल्यात जनरली फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी घेतो ना. तर इथे आपण काय करतोय V2 मायनस V1 अपॉन T2 मायनस T1 असा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो V2 मायनस V1 अपॉन T2 मायनस T1 हा कसला फॉर्म्युला झाला. ऍव्हरेज ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला झाला. ठीक आहे. इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन म्हणजे कसं कॅल्क्युलेट करतो आपण. जो तुम्हाला कर्व दिलाय त्या कर्वला टँजंट काढली, त्या टँजंटच्या सेंटरपासून जो काही पॉइंट मिळाला दॅट इज युअर इन्स्टंटेनियस टाइम, आणि त्या इन्स्टंटेनियस टाइमच्या रिस्पेक्ट टू जी व्हेलॉसिटी मिळेल त्या दोघांचं डिव्हायडेशन म्हणजे इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन असणार आहे. ठीक आहे. आता एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व. सो एरिया अंडर द कर्व इथे कॅल्क्युलेट करायचा असेल तर एरिया अंडर द कर्व कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या टोटल एरियाचे आपल्याला काय करायचे. स्मॉल फ्रॅक्शन्स कन्सिडर करायचे, छोटे छोटे पार्ट्स कन्सिडर करायचे म्हणून, आणि त्या सगळ्या छोट्या पार्ट्सला आपल्याला एकत्र आणून मग टोटल एरिया कॅल्क्युलेट करायचं. सो स्मॉल फ्रॅक्शनला एकत्र आणून टोटल एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय घेतो. इंटिग्रेशन घेतो. ठीक आहे. म्हणजे हा जेवढा पण तुम्हाला एरिया दिसतोय या एरियाचे मी छोटे छोटे फ्रॅक्शन्स कन्सिडर केले आणि त्या सगळ्या स्मॉल स्मॉल एरियाला एकत्र करून इंटिग्रेट करून टोटल एरिया कॅल्क्युलेट करणार. एरिया कोणाच्या इन बिटवीन काढतोय आपण. T1 आणि T2.
म्हणून इंटिग्रेशनचं लिमिट पुट करणार फ्रॉम T1 टू T2. ओके, सो एरिया गिव्स द व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला शिकलो. व्हेलॉसिटी इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, सो डिस्टन्स इज नथिंग बट व्हेलॉसिटी इंटू टाइम. बरोबर. सो इथे मला एरिया अंडर द कर्व, मी म्हटली तुम्हाला एरिया अंडर द कर्व कसली व्हॅल्यू देतो आपल्याला, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू देतो. मग एरिया अंडर द कर्व जर डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू देतोय तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला किती मिळाला, व्ही इंटू टी. म्हणून मी इथे फॉर्म्युला काय घेते, व्ही इंटू टी. टी न घेता मी dt घेते बिकॉज आपण स्मॉल पोर्शन्स कन्सिडर करतो. मग स्मॉल पोर्शनच्या अक्रॉस जो टाइम असेल तो dt असेल बिकॉज टोटल टाइम t आहे आणि स्मॉल पोर्शनच्या अलॉंग असणारा टाइम dt. सो v इंटू dt. आता यापुढे बघा, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. पण स्मॉल व्हेलॉसिटी कन्सिडर करतो म्हणून इथे dx अपॉन dt लिहू. दिस d शोज स्मॉल चेंज. ओके, सो स्मॉल चेंज इन पोझिशन अपॉन स्मॉल पोर्शन ऑफ टाइम, dx अपॉन dt मल्टिप्लाय बाय हा dt तसाच्या तसा. ओके, बघा हा dt आणि हा dt कॅन्सल होईल. लिमिट किती आहे, T1 टू T2. सो एरिया अंडर द कर्व इज नथिंग बट इंटिग्रेशन फ्रॉम T1 टू T2 dx. फक्त dx उरला. ठीक आहे. आणि मॅथ्समध्ये तुम्ही शिकणार की dxचं इंटिग्रेशन असतं x. dxचं इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dx याचा फॉर्म्युला असतो x आणि x ला लिमिट्स पुट करून देऊ T1 टू T2. ओके, आता काय करायचं, हे जे लिमिट्स आहे हे लिमिट्स दिलेल्या व्हॅल्यूमध्ये पुट करायचे. पहिले अप्पर लिमिट पुट करायचं, नंतर लोअर लिमिट पुट करायचं. सो एरियाची व्हॅल्यू मला मिळेल, एरिया इज नथिंग बट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. असा फॉर्म्युला पुट करायचा आपल्याला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट तुमचं काय आहे, एक्स ऑफ एक्स मध्ये आपण T2 अप्पर लिमिट पुट करतोय एक्सला. सो एक्स ऑफ T2 मायनस एक्स ऑफ T1 इट गिव्स व्हॅल्यू ऑफ एरिया. ठीक आहे, हे तुमचं झालं ऑब्जेक्ट विथ नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन. ठीक आहे, यानंतरचा जो काही टॉपिक असेल तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक, थँक्यू.